24 सप्टेंबर 1932 रोजी या भारत देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका करारावरती सही केली। ती सही याच्यासाठी केली की इथल्या जे दीनदुबळे शोषित दलित होते त्यांना त्यांच्या राजकीय हक्कासाठी एक स्वतंत्र मतदारसंघ असावा अशी बाबासाहेबांची मागणी होती आणि त्यांना त्यांचे अधिकार त्याच्या मार्फत मागता येतील, लढवता येतील, हा हेतू बाबासाहेबांचा होता। परंतु ज्यावेळेस बाबासाहेबांनी ही मागणी समोर ठेवली त्यावेळेस या देशाचे दुसरे नेते महात्मा गांधी यांनी या मागणीला जोराचा विरोध केला। तो विरोध करण्याचं कारण असं होतं की इथला दीन दलित त्यांच्या मताप्रमाणे सुद्धा इथल्या हिंदू धर्मामध्ये मोडणारा आहे। त्यांच्या मताप्रमाणे कदाचित तो फक्त मोडणारा होता, परंतु माणूस म्हणून तो वागणारा नव्हता। त्यांना माणुसकीचं दर्शन दिलं जात नव्हतं आणि त्याच्यामुळेच बाबासाहेबांनी पुणे करार करायचं ठरवलं। आणि त्या पुणे करारात मागण्या काय होत्या की इथला जो SC वर्ग आहे, ST वर्ग आहे यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ द्या, की एक ठराविक मतदारसंघ की त्या मतदारसंघामध्ये त्याच समाजातील लोक उभे राहतील आणि तेच लोक निवडून आणतील। परंतु या मागणीला त्यावेळेस महात्मा गांधींनी विरोध केला आणि पुण्याच्या एरवडा जेलमध्ये ते उपोषणाला बसले। तर त्यांची मागणी अशी होती की हा पुणे करार स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणी न करता या ठिकाणी सर्व मतदारसंघामध्ये सर्वांसोबतच त्यांना स्वतंत्र आरक्षित जागा देण्यात याव्यात अशी त्यांनी मागणी केली आणि आंदोलनाला बसले। खरं तर बाबासाहेबांना हे मान्य नव्हतं, कारण तो बाबासाहेब दूरदृष्टी असणारे नेते होते, दूरदृष्टी असणारा विचारवंत होते। परंतु त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आणि अक्षरशः गांधींचं जीव जाईपर्यंत गांधी त्या उपोषणाला बसले होते। परंतु शेवटी बाबासाहेब मागे येण्यास हटत नव्हते। शेवटी कस्तुरबा गांधी यांना बाबासाहेबांपाशी येऊन माझं कुंकू वाचवा, गांधीजी मरतील अशी ग्वाही करावी लागली, त्यांना विनंती करावी लागली आणि शेवटी बाबासाहेबांनी कस्तुरबा गांधींना आपल्या बहिणी समान मानून त्या पुणे करारावरती सही केली आणि स्वतंत्र मतदारसंघ न देता राखीव जागा हा पर्यायावर त्यावेळेस बाबासाहेबांना तो पर्याय मान्य करावा लागला। खरं तर हा पर्याय इथल्या दीनदलितांसाठी खरं तर खूप मोठा अन्यायग्रस्त होता, परंतु ह्या करारावरती बाबासाहेबांनी जी सही केली त्या कराराला पुणे करार असं म्हटलं गेलं। आजचा तो दिवस पुणे करार दिवस।